नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहे अतिशय पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा। ही पूजा विशेषतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात। या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते व व्रतही पाळलं जातं। चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या पूजेचं महत्त्व, पूजा कशी करायची आणि काय साहित्य लागतं ते। नमस्कार, मी सोनाली बुरकुल। तुमच्या सर्वांचे स्वागत माझ्या चॅनल डिवाइन मिरेकल्स बाय सोनाली कोकाटे बुरकुल ह्यामध्ये। ह्या वर्षी वटपौर्णिमा 10 जून रोजी असून सकाळी 11:35 पौर्णिमा प्रारंभ होत आहे। वटपौर्णिमा म्हणजे सावित्री आणि सत्यवानाच्या अढळ प्रेमाचं प्रतीक। हिंदू पुराणानुसार सावित्री नावाच्या एका पतिव्रता स्त्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले। तिच्या निष्ठेमुळे आणि श्रद्धेमुळे यमराज सुद्धा तिच्या पुढे झुकले। या घटनेच्या स्मरणार्थ स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपला पती सुखरूप, निरोगी आणि दीर्घायुष्य राहो अशी प्रार्थना करतात। पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि शुद्ध पारंपरिक साडी घाला। नेहमीप्रमाणेच आपण सकाळी लवकर उठून पूजा सुद्धा आवरून घेतली आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान असे आपण देवघर सजवले आहे। तर चला पाहू पूजेला लागणारे साहित्य। सर्वात पहिला आपल्याला घ्यायचा आहे पाण्याने भरलेला तांब्या, त्यानंतर हळदी कुंकू, दिवा, पंचामृत, सूत धागा, गुळ खोबरं, गहू, तांदूळ, ओटी, गणपतीची मूर्ती, घंटी, पानाचा विडा सुपारी, वस्त्रमाळ, बदाम, खारीक, खोबरं, हळकुंड, सौभाग्याचे अलंकार, कापूर, तुपानी भरलेला दिवा, फुलं, काढेपेटी आणि फळं। तर सर्वात आधी आपण चौरंग मांडला आहे, त्याच्यावर आपण वडाचं झाड हे ठेवलं आहे। आता आपण पहिला चौरंगापुढे रांगोळी काढून घेऊया। सर्वात आधी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घेऊया। रांगोळीवर हळदी कुंकू लावूया। कुठलीही पूजा करायच्या आधी आपल्याला पहिला दिवा लावून घ्यायचा असतो। तर सर्वात पहिला आपण आता दिवा लावून घेऊया। आता आपल्याला कुंडीवर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे।
व्यवस्थित काढून झालंय. आता आपण हळदी कुंकू लावूया. सर्वात आधी आपण वडाला हळदी कुंकू लावून घेऊया. आपल्याला वडाला पाणी घालायचंय. पहिला आपण आता गणपतीची पूजा करून घेऊया. त्यासाठी आपण थोडेसे तांदूळ ठेवूया. त्याच्यावर गणपतीची स्थापना करूया. गणपतीला हळदी कुंकू अक्षता. आता आपण हे पंचामृत घेतले, तर आपल्याला हे पंचामृत वडाच्या झाडाला थोडं घालायचंय. आता आपण विड्याची पानं मांडून घेऊया. त्याच्यावर सुपारी, त्याला आपण हळद कुंकू वाहूया. आता ही आपण वस्त्रमाळ आणली आहे, ती आपण वडाला घालूया. फूल लावूया. आपण हा गजरा आणलाय. आता आपण खारीक, बदाम आणि सुपारी, कळकुंड हे ठेवून घेऊया. आता आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण आंबा आणि थोडे गहू घेऊ आणि त्याची ओटी भरून घेऊया. गुळ खोबरं ठेवायचे. गणपतीला फुलं वाहून घेऊया. आपण हे सौभाग्याचे अलंकार आणले ते ठेवून घेऊया. आता आपल्याला हा जो सूत धागा आणलाय आपण, तो 5 वेळा किंवा 7 वेळा गुंडाळायचा आहे. हे ह्याच्यातच ठेवून देऊ. आता आपण आरती करून घेऊया. अगरबत्ती लावून घेऊया. आता आपण नैवेद्य म्हणून फळांचा नैवेद्य देणार आहे. आपण ही 5 प्रकारची फळं घेतली आहेत, तर आपण त्याचा नैवेद्य देणार आहे. तर मंडळी, ही होती वटपौर्णिमा पूजेची सविस्तर माहिती. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सौभाग्यवतीच्या जीवनात सुख, शांती आणि आरोग्य नांदो हीच सदिच्छा. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.